तर कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक झालेली आहे सध्या. शिवसेनेने देखील दावा केलेला आहे. राजन साळवी यांचं नाव देखील चर्चेत आहे. माझे आमदार सदानंद चव्हाण यांनी देखील उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीने यापूर्वी ही जागा लढवलेली होती. आता नेमकी काय भूमिका असणार? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामधून एक आमदार निवडून देण्याची स्थानिक स्वराज्यामधून आपली आहे आणि ही जागा पूर्वीपासून म्हणजे भास्कर शेठ जाधव पासून ते अगदी मला वाटतं अनिल तटकरे भाऊंपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि आता सुद्धा सिटिंग आहे आमची. तिथं आमचे अनिकेत तटकरे आमदार म्हणून होते. तर ही जागा तिन्ही जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की महायुतीचे आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि सुनेत्राताई एकत्र बसून महायुतीच्या माध्यमातूनच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल हा मला विश्वास आहे.